नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मला 4 दिवस सुट्टी असल्यामुळे मी सध्या गावी आहे. ॲक्च्युली गावचा प्लॅन नव्हता माझा जायचा प्लॅन होता दिल्लीला. दिल्लीचा जो राजपथावरती परेड असतो तो परेड बघण्याचा. कारण का माझ्या पप्पांनी त्या ठिकाणी परेड केला आहे. तर ते एक माझी इच्छा पहिल्यापासून होती की एकदा तरी का असेना दिल्लीमध्ये जाऊन तो परेड बघावा. तो जवळपास 5 किलोमीटर अंतराचा जो रोड आहे त्यावरती जो परेड चालतो तो एकदा तरी बघावा अशी माझी मनापासून इच्छा होती. म्हणून मी इतका अनलकी निघालो की माझे ट्रेन तिकीट सगळे कन्फर्म असताना सुद्धा अचानक मला मेसेज आला की तुमची ट्रेन रिशेड्यूल झाले. ते पण 9-9:30 तासांनी रिशेड्यूल झाले. म्हणजे माझी ट्रेन होती CSTवरून 7:30 वाजताची. ती डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता झाली. तर ते माझ्यासाठी शक्य नव्हतं कारण का मी तेव्हा सकाळी मी तर दिल्लीमध्ये 9:30 वाजता पोहोचणार होतो. ते डायरेक्ट मी सकाळी 9 वाजता पोहोचणार होतो. तर मला ते परेड बघायला भेटला नसता. म्हणून तो मी प्लॅन कॅन्सल केला. पण बोलतात ना, शो मस्ट गो ऑन. तर चला बोललो गावी जाऊयात आपण आणि गावी आपला व्लॉग बनवूयात प्रजासत्ताक दिनावरती. मित्रांनो, जसा तुम्हाला आमच्या गावचा दसरा आवडला, म्हणजे मित्रांनो जवळपास 10,000 लोकांनी आपल्या दसऱ्याचे व्हिडिओ बघितला, तसाच तुम्हाला हा सुद्धा ब्लॉग आवडणार आहे. हा ब्लॉग आवडण्याचं कारण मित्रांनो असं आहे की आमच्या गावामध्ये जवळपास 300 ते 350 आजी माजी सैनिक आहेत आणि तितकेच तरुण आता नवीन पिढीसुद्धा फौजमध्ये जाण्यासाठी तेवढीच तयारी करत आहे. आणि हे जर मित्रांनो असंच चालू राहिलं तर एक दिवस माद्याळ न राहता सैनिकी माद्याळ व्हायला वेळ लागणार नाही. आणि हा इथल्या सगळ्या गावातील लोकांना कॉन्फिडन्ससुद्धा आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया. आता सकाळचे वाजलेत 6:30 आणि आता जायचं आहे आपल्याला पहिला श्री भावेश्वरी हायस्कूल, जे माझं हायस्कूल आहे, माझ्या गावचं हायस्कूल आहे. त्या गावामध्ये जाऊन तिथला पहिला ध्वजारोहण करायचं आहे आणि मग पुढे काय काय करायचं आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगत राहीन. तर चला आता आपण तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आम्ही श्री भावेश्वरी हायस्कूल माद्याजवळ पोचलो आहोत, ज्या शाळेमध्ये आम्ही 5वी ते 10वीचं शिक्षण घेतलं. आणि इकडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी छान रांगोळी काढत आहेत. आणि ही तुम्ही बघू शकता, ही आमच्या शाळेची प्रशस्त इमारत आहे आणि हे तेच व्यासपीठ आहे मित्रांनो, ज्यावरती आम्ही नाटक डान्स वगैरे केलेला आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलात तर इथे सुद्धा पूर्ण तयारी झालेली आहे ध्वजारोहणाची आणि मान्यवरांची वाट बघितली जात आहे. आणि शाळेतील सर्व विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत आणि त्यांची तयारी सुद्धा चालू आहे. आणि मित्रांनो, आता तुम्ही बघताय एकता आणि अनुशासन असलेली NCC म्हणजेच मित्रांनो 5 महाराष्ट्र बटालियनचं एक युनिट सन 1991 पासून चालू आहे मित्रांनो. आणि जर सध्या बघायला गेलं तर मित्रांनो सध्या 50 कॅडेट्स NCCमध्ये आहेत. त्यामध्ये विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आणि थोडंफार आता वॉर्मअप करून हे आपले NCCचे कॅडेट्स आता मार्चिंगसाठी सज्ज होत आहेत. आणि सगळे मान्यवर आता आले आहेत, त्यामुळे आता टाईम झाला आहे मित्रांनो ध्वजारोहणाचा. जय जवान, आप हमारे स्कूल का ध्वजारोहण कीजिए. जय जवान. आजच्या नागरिक सुतार काका यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री आदरणीय सूर्यराव गोडसाहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन.
मित्रांनो वेळ झाली NCC कॅडेट्सच्या मार्चिंगची. खूप सुंदर असं मार्चिंग बघायला भेटणार आहे तुम्हाला आता. जय सुभाष ब्रेक शुरू करने की अनुमति देता हूँ. जय सुभाष. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना या सुसंस्कार केंद्रातील NCC तर मित्रांनो हे होतं आमच्या शाळेचं ध्वजारोहण. आजपर्यंत जवळपास 10 वर्षांनी आम्ही ध्वजारोहणला आलो आणि किती चांगल्या पद्धतीने किंवा किती शिस्तबद्ध ध्वजारोहण होतं हे तुम्ही बघितलं. आता ह्यानंतर आम्ही जाणार आहे सैनिक भवनमध्ये. सैनिक भवनच्या इथं ध्वजारोहण होतं आणि मग ग्रामपंचायत येत होतं आणि मग तिथे काही आपली भाषणं वगैरे देतात आणि त्यानंतर मग आपला हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम समाप्त होईल. तर आता आपण जाणार आहोत सैनिक भवनजवळ. तर चला मित्रांनो तिथलं ध्वजारोहण बघूयात आता. आणि हे आहे मित्रांनो आमच्या गावचं सैनिक भवन आणि ह्याचं उद्घाटन लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे यांनी 19 फेब्रुवारी 2022 रोजी केलं आहे. आणि ह्या सैनिक भवनमध्ये प्रवेश करताच तुम्हाला मित्रांनो आर्मी एरियामध्ये आलो की काय असं नक्कीच वाटणार. कारण की इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने इथे प्रत्येक कार्यक्रम केला जातो. जे बोलतात ना वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर, असं का बोलतात हे मला ह्या लोकांना बघितल्यानंतर समजलं. कारण मित्रांनो ही लोकं जरी सेवानिवृत्त झाली असली तरी ह्यांच्यामधली जी एनर्जी आहे, ह्यांच्यामध्ये जी प्रत्येक प्रोग्रॅमसाठी असलेली एक्साइटमेंट लेवल आहे ही तरुणांना लाजवण्यासारखी आहे. सुखाचा क्षण असू देत किंवा दुःखाचा क्षण असू देत, दुःखाच्या क्षणाच्या वेळी तरी सांत्वन करण्यासाठी सर्वप्रथम हीच मंडळी असतात. नवीन मुलगा भरती होऊ दे किंवा भरती झालेला सेवानिवृत्त होऊ दे, त्यांची मिरवणूक काढण्याचं कामसुद्धा हीच मंडळी करतात. तर मित्रांनो आता सैनिक भवनमधील ध्वजारोहणाची वेळ झाली आहे. आज माझी सैनिक सगळ्यांना माझा ध्वजारोहण निघालं तयार आहे श्रीमान. जय श्रीमान.
आता वेळ झाली आहे ज्यांना वीरमरण आलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्रद्धांजली ही केवळ श्रद्धांजली वाहायची आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, जे आता तुम्ही फोटो बघताय त्यामधले काही फौजी युद्धामध्ये शहीद झालेत तर काही सेवानिवृत्तीनंतर मरण पावलेत. तर इथे प्रत्येकाचा तुम्हाला फोटो सैनिक भवनमध्ये पाहायला भेटेल. तर सर्व विद्यार्थिनी आणि सर्व आजी माजी सैनिक आता ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण करण्यासाठी निघाले आहेत. दिनानिमित्त मुख्य सोहळ्यासाठी ग्रामपंचायत माद्यार या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं ग्रामपंचायत माद्यारच्या वतीनं शब्द सोमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. ध्वजारोहण सोहळ्याचे अपनी कारवाई रोक कर. यांच्या शुभ हस्ते प्रथमतः ध्वजस्तंभाचे पूजन, त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल. तर हे असं ग्रामपंचायतीमधील ध्वजारोहण झाल्यानंतर मग गावच्या विकासाबद्दल भाषण दिलं जातं. म्हणजेच गावचा विकास किती झाला आणि अजूनही किती करता येईल ह्याबद्दल भाषण दिलं जातं. आणि हे सगळं ऐकण्यासाठी वयस्कर पिढीने सुद्धा हजेरी लावलेली असते. म्हणजे शहरीतली पाईपलाईन सगळीकडे पाण्याची सिस्टीम परत त्या जॅकवेलला जोडलेली आहे. अशा जवळपास 15-20 लाखाचा आपण 15 युक्त मधनं आपण 15 युक्त म्हणजे आपल्याला ग्रामपंचायतने येणाऱ्या फंडातून कामं घेतलेली आहे. कुठलाही पैसा कुठं न वाया जाता गाव कसं स्वच्छ आणि गाव पाण्याकडून कसं व्यवस्थित होईल याच्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे आता जो फिल्टर हाऊस, नवीन फिल्टर हाऊस आणि जॅकवेलला आपल्याला पाणी कमी पडतंय. नदीच्या पात्राच्या बाहेर आपल्या जॅकवेल असल्यामुळं जवळपास 2.25 करोड रुपये आपण मंजूर केलेले आहेत. आणि ते जॅकवेल सुद्धा आपण नदीच्या पात्रात आता घेत आहे वडगावच्या. कारण इथून पुढच्या काळामध्ये माद्याला पाणी कमी पडता कामा नये. पाऊस काळ कमी होत चाललेला आहे, तेही केलेलं आहे. जवळजवळ 8-9 करोडचे आपण आता पैसे वाटप सुरू आहे. हसवलगवीचा तलाव, या तलावापेक्षा 5 पटीनं पाणी त्या तलावामध्ये जमणार आहे. पैशाचं वाटप चालू झालेलं 1,52,00,000 रुपये आपण तेही मंजूर करून आणलेले आहे. म्हणजे जवळपास 34 करोडची कामं आपण या गावामध्ये या 1.5-2 वर्षामध्ये केलेले आहे. आणि त्यानंतर मग लहान मुलांना भाषणाची संधी दिली जाते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर
वंदनीय गुरुजी वर्ग व उपस्थित सर्व देशबांधवांनो, प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक देश बनला. तर अशा प्रकारे मित्रांनो 3 ठिकाणी माद्याळ गावामध्ये ध्वजारोहण होतं. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांनाही पाठवायला विसरू नका. तर चला भेटू आपण लवकरच.